मी या व्याख्यानातून किंवा या संवादातून तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला नक्कीच आलेलो नाही आहे. कदाचित तुम्हाला मार्गदर्शन करावं इतका मी मोठाही नाही. पण या सगळ्या प्रवासामध्ये जे काही दोन अनुभव गाठीला आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावेत, तुमच्यासोबत बोलावं या उद्देशानं खरं तर मी तुमच्यासमोर उभा आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या सगळ्या युगामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा आत्ता आपण अमृत महोत्सव साजरा केला आणि या 75 वर्षामध्ये आपण प्रचंड प्रगती केली हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय. आपण किती प्रगती केली? प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले, रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, दारात प्रत्येकाच्या गाडी आली, प्रचंड प्रगती केली. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, 50ला गणराज्यांची स्थापना झाली, 56ला राज्यांची विभागणी झाली, 62ला भारतावरती आक्रमण झालं. सगळी आक्रमणं आपण परतावून लावली. 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, 72 मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं, 75 मध्ये शोले चित्रपट आला, 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी, 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला, 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली, 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न आपण बघायला लागलो, 2015-16 पर्यंत आमचं यान मंगळावर जाईल का याचा विचार आपण करायला लागलो. आता 2022-2023 मध्ये आम्ही एका वेगळ्या वळणावर वेगळ्या प्रवासात आहोत. आता पेट्रोल पंपावर गाडी उभी करायची गरज नाही, डिझेल टाकायची गरज नाही, चार्जिंगला गाडी लावली की गाडी धावेल. किती प्रचंड प्रगती आम्ही या गेल्या 75 वर्षामध्ये केली आहे. आम्ही प्रचंड प्रगती केली आहे. पण या सगळ्या प्रगतीमध्ये, या सगळ्या साधनांच्या निर्मितीमध्ये आपल्याला आपली प्रगती ही केवळ साधनांच्या निर्मितीवरती मोजायची आहे का? माझा दावा आहे, एक तर दिवस असा सगळ्यांचा येणार आहे की आपल्याला आपली प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. साधनं प्रचंड आहेत पण आपण समाधानी आहोत का? साधनांनी माणसाचं आयुष्य सुकर होऊ शकेल, माणसाचं आयुष्य सोपं होऊ शकेल, सुलभ होऊ शकेल, पण केवळ साधनांच्या निर्मितीतून आमचं आयुष्य सुखी होणार आहे का? आणि मग एकीकडे साधनांची निर्मिती करत असताना, आयुष्य सोपं आणि सुलभ करत असताना ते सुखी व्हावं यासाठी अपेक्षित असणारी नाती, यासाठी अपेक्षित असणारे संबंध, यासाठी अपेक्षित असणारं आरोग्य, संस्कार, निसर्ग, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही पाहणार आहोत का? आणि ते पाहण्यासाठी कधीतरी एकत्र येणार आहोत का? चिंतन करणार आहोत का? ही जी जागा आहे ना कुठल्याही पुण्यस्मरणाची, ही वैराग्याची जागा असते. आज इथं आल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल, काका 1 वर्षापूर्वी आपल्यात होते, आज आपल्यात नाही आहेत. कुणाच्या दशक्रिया विधीला गेलात की तुमच्या डोक्यात पटकन विचार येतो, 10 दिवसापूर्वी बोललो होतो. कुणाच्या अंत्यविधीला गेलात तर आपण आश्चर्यानं सांगत असतो, काल भेट झालती हो, काल फोन आला होता. आणि मग अशा वेळी जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळेस ती जागा वैराग्याची असते. माणसाला त्याच्या आयुष्याची क्षणभंगुरता कळते. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं होते. आणि मग आपल्या पूर्वजांनी असा प्रघात घालून ठेवला की या निमित्तानं तरी एकत्र या. साधू संतांनी काय सांगितलं त्याचा विचार करा. तुमच्या माझ्या जगण्यातल्या नात्यांच्या संबंधांचा जो आधार आहे, ते जे वैभव आहे, त्या संबंधानं थोडाफार विचार करा. मला वाटतं या स्मृती दिनाच्या निमित्तानं संतोषजींनी आणि त्यांच्या कुटुंबानं कदाचित हाच विचार केला असेल की चला जायचंय तर प्रत्येकाला जायचं. इथं असं कोण आहे का की ज्याला जायचंच नाहीये? बरं, तुम्ही ठरवून काय होतंय? तुम्ही कितीही ठरवलं आपल्याला जायचं नाही तर ते आपल्या हातात आहे का? एका स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आम्हाला सगळ्यांना तिथंच जायचंय, पण तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो आम्ही आमच्या धुंदीत जगू, आम्ही आमच्या मस्तीत जगू, कुणीतरी आमची नोंद ठेवावी असं जगू. मला असं वाटतं की तुमच्या माझ्या जाण्याची आणि येण्याची इतिहासाला नोंद ठेवावी वाटली पाहिजे.
130 135 कोटी लोकसंख्या आहे आज. रोज हजारो लोक जन्माला येतात आणि जातात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. इतिहासाला हेवा वाटला पाहिजे की अरे या व्यक्तीच्या जाण्याची आणि येण्याची नोंद ठेवावी. आपल्याला तितकं समृद्ध जगता येईल का? आणि तसं समृद्ध आयुष्य जर आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे? मला वाटतं या दृष्टीनं विचार करण्याची ही वेळ आहे. नात्यांच्या संबंधानं थोडंसं बोलूया. ती नाती अधिक समृद्ध कशी होतील, मला वाटतं याचा विचार करूयात. तुम्ही बघा, भगवान कृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी पकडताना मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. मला सांगा काका, ज्या कृष्णाला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती की हो, पण ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो तो कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो का? काय कारण असेल? त्याचं कारण असं आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट करतो. आपण रणांगणात शस्त्र ठेवून देतो आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो. 10 वर्ष झाले भावासोबत बोललो नाही, काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही, कुणाला सांगायचा हा पराक्रम? बहीण गेल्यानंतर तुम्ही जाल साडी चोळी घेऊन, ती गेल्यानंतर तिला कळतं का भाऊ आलाय, फार रडतोय, फार दुःख झालंय, माझ्यासाठी साडी घेऊन आलाय? गेल्यानंतर संवाद नाही, गेल्यानंतर स्पर्श नाही, गेल्यानंतर सहवास नाही. मग जिवंत आहोत तोपर्यंत अहंकार का? जिवंत आहोत तोपर्यंत ही नात्यांमधली हेळसांड का? एवढी घृणा, एवढा अहंकार, एवढी ईर्ष्या येते कुठून? मला ज्ञानोबा माऊलींचा फार हेवा वाटतो. ज्ञानोबा म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. केवढा मनाचा मोठेपणा आहे. समाजाच्या प्रती, लांबच्या लोकांच्या प्रती सोडा हो, नात्यांमध्ये सुद्धा लोकांना बोलायला वेळ नाही. परवा एका म्हाताऱ्या वडिलांनी पेन्शन मधून फोन विकत घेतला आणि पोराला सांगितलं आता मी पण फोन विकत घेतलाय. पोरग म्हटलं, बाबा आता या वयात तुम्हाला कशाला फोन हवाय आणि तुम्हाला कुणाला फोन लावायचे? वडील म्हटले, मला कुणालाच फोन लावायचा नाही, पण माझा नंबर आता तुझ्या जवळ ठेव. दिवसभर तासन तास तू नको नको त्यांच्याशी बोलत असतो, आता माझा पण नंबर आहे, कधीतरी मला पण रिंग डायल करत जा. मी शेजारच्याच खोलीत असतो, कधीतरी आपला पण थोडाफार संवाद होऊ दे. आम्ही एवढे कृतज्ञ कसे होतो की जन्म दिलेल्या आई बरोबर बोलायला वेळ नाही, जन्म दिलेल्या बापाबरोबर बोलायला वेळ नाही. एवढी कृतज्ञता येते कुठून? मला वाटतं पोरांमध्ये ते प्रेम, तो ओलावा, नात्यांमधली ती मजा, ती निर्माण करण्यास आम्ही कुठेतरी कमी पडतोय का? मुलं जर अशी वागत असतील तर आम्ही नेमके कुठे कमी पडलो की येणारी पिढीच चुकते? मला वाटतं या संबंधानं कधीतरी चिंतन व्हायला हवं. जोपर्यंत आम्ही अंतर्मनात डोकावूनच बघणार नाहीत, आम्ही साधनांमध्ये इतके गुरफटून गेलोय की स्वतःच्या आत डोकवायलाच वेळ नाही. मोबाईल खरं तर खूप सुंदर साधन आहे, विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण माणसांचं झालं काय माहितीये का? पूर्वी माणसं शांत बसायची हो, चिंतन करायची. आई सांगायची देवासमोर हात जोडा, शुभम करोती म्हणा. वडील सांगायचे जेवायला बसल्यानंतर ताटाच्या भोवती पाणी फिरवा. एकमेकांसोबत बोलायला वेळ होता. काय चुकलं, काय बरोबर हे सांगणारी माणसं होती. आता सगळेजण मोबाईलमध्ये आहेत. कुणाचं चुकतंय आणि कुणाचं बरोबर आहे हे सांगायलाच माणसं उरलेली नाहीत. मोबाईल वाईट आहे या मताचा मी नाही, तो वापरला पाहिजे, उत्तम साधन आहे. पण किती, कुठे, कधी, कशासाठी, किती वेळ? वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका स्क्रीन टाइम त्यांचा मोबाईलवरचा वाढलाय. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणताय मोबाईल मधलं.
आजी मला सांगा, मूल रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं? त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्याबरोबर ते मुलगा रडणं, आणि ते का थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या मुलानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेत. त्याच्या ते इतके परिचित आहेत, आईनं जवळ घेतल्याबरोबर मूल रडणं थांबवायचं. त्याला कळायचं माझी आई आहे. आईचा आणि मुलाचा तो स्पर्श होता. आता मूल रडायला लागल्यावर आई काय करते? बरं, आता हे मी सांगितलंय का? आई पर्समधनं मोबाईल काढते, मुलाच्या हातात देते, आणि हातात मोबाईल आल्याबरोबर मूल रडणं. आता हा कुणाचा पराजय आहे? हा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. हे आज का बोलायचं माहितीये का? की आमच्या चिंतनाची वेळ संपली, चिंतनाच्या जागा संपल्या. ते व्हायला हवं, तो संवाद व्हायला हवा. दुर्दैवानं तो संवाद उरला नाही. अहो, पाहुणे जर घरात आले आणि आई जर चहा घेऊन गेली तर पाहुणा पटकन विचारायचा, गणेश कितवीला आहे? कावेरी तू कितवीला आहे? संवाद होता, विचारपूस होती. पाऊस पाणी आहे का? उद्योग व्यवसाय बरा आहे का? नोकरी कशी चालू आहे? आता पाहुणे आले आणि आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही. हो, पाऊस आहे का? पाणी आहे का? आई आल्याबरोबर पाहुणा विचारतंय, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? ते अस्वस्थ आहे. आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही कुठल्या प्रकारचा संवाद साधणार आहोत? नात्यांमधली मजा, नात्यांमधला आनंद घ्यायचा असेल, नाती जर समृद्ध करायची असेल तर पहिली पायरी आहे ती म्हणजे संवादाची. आणि तो दोन्ही बाजूंनी असायला हवा. त्या संवादाची सुरुवात तरी किमान होईल का? मला वाटतं याच्यासाठी विचार करूयात. मोबाईल हे संवादाचं उत्तम माध्यम आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन स्पर्शाचा सुद्धा एक संवाद असतो. तो स्पर्शाचा संवाद आता हरवत चाललाय का? वडील पोराच्या पाठीवर थाप मारत होते, मूल धावत धावत जाऊन वडिलांना मिठी मारत होतं. त्या स्पर्शामध्ये काय मजा आहे? मला सांगा, आजही तुम्ही माहेरी गेलात आणि आईनं नुसता गालावरून हात फिरवला, प्रवासाचा सगळा शीन हलका होऊन जातो की नाही? आईच्या स्पर्शामध्ये ती मजा आहे, तो आनंद आहे. आईनं नुसतं जवळ घेऊन गालावर ओठ लावले तरी स्वर्ग सुखाची अनुभूती मिळून जाते. त्या स्पर्शामध्ये ती मजा आहे. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाबाय, स्पर्श नाही हो. 10-10 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या मुलांचे जर सेपरेट बेडरूम असतील, नाही ना त्यांनी म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत तो स्पर्श असला पाहिजे, ठराविक वयापर्यंत तो संवाद असला पाहिजे, मुलाचा आणि बापाचा स्पर्श असला पाहिजे. माझ्या तरुण पोरांना विचारेल, किती दिवस झाले आपल्या वडिलांसोबत स्पर्श नाहीये? किती दिवस झाले आपल्या वडिलांसोबत साधा हाताला हात लागलेला नाहीये? आज काका आपल्यात नाहीयेत आणि आज तुम्ही सगळेजण 5 मिनिटासाठी देवाला विनंती केली की नाही, आता एवढे सगळे पाहुणे मित्र जमलेत, एक 5 मिनिटासाठी आमच्या वडिलांना पाठवा, एकदा फक्त त्यांच्या पायाला हात लावू द्या. आता शक्य आहे का? माणसं गेल्यानंतर भेटत नाहीत. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत स्पर्श आहे. आणि त्या स्पर्शाला किती सुंदर जागा आहेत. सकाळी घरातून बाहेर पडलात ना, आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा, आई जीव ओवाळून टाकते, माझं आयुष्य पण तुला लाभू दे. बापाच्या पायाला फक्त हात लावून बघा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. हे जे स्पर्श आहेत ना, त्या स्पर्शाची मजा काही और आहे.
मला वाटतं ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात आईबाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी तो स्पर्श ठेवला पाहिजे, त्यांनी त्यांनी तो संवाद ठेवला पाहिजे. घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. घरातले म्हातारे वडील आता ते दुकानावर जाऊन बसू शकत नाहीत, पण त्यांनी खुर्ची टाकून घरात नुसतं बसून जरी राहिलं ना तरी घरात एक रुबाब असतो. घरातली म्हातारी आई आता स्वयंपाकघरात जाऊन भाकरी नाही थापू शकत, पण ती कॉटवरती नुसती अशी बसून जरी राहिली ना पोरांकडे पाहत तरी सुद्धा ते घराचं वैभव असतं. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपलं पाहिजे. आपल्याकडे बाप नावाची गोष्ट प्रचंड दुर्लक्षित आहे. खरं तर वडील बोलून दाखवत नाहीत, त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. बाप प्रत्येकाचं एक वेगवेगळं स्थान आहे. आईचं एक वेगळं स्थान आहे, तसं बापाचं सुद्धा एक वेगळं स्थान आहे. ठेच लागली का आपण पटकन आई ग म्हणतो, पण समोर साप आला तर बाप रे. प्रत्येकाचं वेगळं स्थान आहे. आई कमी नाही किंवा बाप कमी नाही. तुम्ही नात्यांची तुलना कमी जास्त कधी करू शकत नाहीत. प्रत्येकाचं एक वेगळं स्थान आहे. पण बापाचं हे असं असतं की त्याला बोलता येत नाही, त्याला त्याचं दुःख सांगता येत नाही, तो रडत नाही. आणि बापाचं आणि मुलीचं नातं काही वेगळंच आहे. म्हणजे बाप स्वतःला चप्पल घालणार नाही, पण पोरगी कॉलेजला निघाली की तिला शूज घेऊन देणार. स्वतः सायकलवर कामाला जाईल, पण पोरीला कॉलेजला टू व्हीलर घेऊन देणार. तिला बोटाला धरून चालायला शिकवणार, तिला बोलायला शिकवणार, तिला खांद्यावर घेऊन सगळ्या बाजारात मिरवणार. बाप जेव्हा पहिल्यांदा कॉलेजला मुलीला सोडवायला जातो ना तेव्हा त्याच्या मनाची घालमेल काही ओर असते. पोरगी जोपर्यंत कॉलेजमधून येत नाही तोपर्यंत त्याचं लक्ष त्या कॉलेजच्या वाटेकडे असतं. एक एक रुपया काढून ठेवतो पोरीच्या लग्नासाठी. तुम्ही आठवून बघा, तुम्हाला त्यांनी पहिल्यांदा चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. सायकल जेव्हा वडिलांनी तुम्हाला चालायला शिकवली आल्हादपणे तुमचा हात काढून घेतला होता. आई कदाचित ओरडली असेल, अहो हात राहू द्या, पण बापाला माहित आहे कधीतरी हात सोडायचा आहे. आता तो सोडला पाहिजे तरच तिला सायकल चालवता येईल. तो सायकलचा हात सोडून देतो. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, तुम्ही तुमचा प्रवास केला पाहिजे, हीच भावना असते प्रत्येक बापाची. तुमच्या लग्नात तर बाप असा फेटा घालून तुरा काढून मिरवत असतो सगळ्या मांडवात. अभिमानानं पोरीचं कल्याण झालं म्हणतो. दिवसभर त्याची मान अशी उंच असते, पण कन्यादान झालं ना मग मात्र मान खाली घालतो. जावयाच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, सांभाळून घ्या जावय बापू. दिवसभर त्याच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब येत नाही, पण तुमची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो. तो बाप असतो. बाप ह्या नात्याची जागा तुम्ही कशानंच भरून काढू शकत नाही अशी असते. तुम्हाला खर्चटलं तरी त्याला वेदना होतात, तुमच्या डोळ्यात पाणी आलं तरी त्याचं हृदय फाटून जातं. इतकं प्रेम असतं मुलीचं आणि बापाचं. आता बघा, वडील रिटायर होतात, रिटायर झाल्यानंतर ते घरी असतात, ते वारंवार आपल्या मुलीला फोन करतात. 8 दिवसातून तरी ते तुम्हाला व्हिडिओ कॉल करतील, मिस कॉल देतील, कामात असेल का काय मेसेज करतील. तुम्ही गडबडीत आहेत असं लक्षात आलं ना मग म्हणतील काही नाही, सहज बाळा फोन केलता, कर तुझं काम. बोलायचं असतं पण तुम्ही गडबडीत आहात हे लक्षात येतं आणि ते फोन ठेवून देतात. जर आई अगोदर गेली आणि वडील राहिले तर ते आतून खचलेले असतात, पण ते दाखवत नाहीत. नातवाबरोबर मुलांबरोबर रमून जातात, नातवाला चिवकाऊच्या गोष्टी सांगत राहतात. अशा वेळेस वडील कधीतरी तुम्हाला फोन करतात आणि एक वाक्य असतं फोन ठेवतानाचं जे काळीच पिळवटून टाकतं, बाबांनो आम्ही आहोत तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी तुमचे वडील तुम्हाला फोनवर म्हणतील ना, बाई आम्ही आहे तोपर्यंत येत जा, तोपर्यंत तेव्हा हातातली सगळी कामं बाजूला ठेवा आणि भेटत चला. जोपर्यंत माणसं आहेत
तोपर्यंतच त्यांना भेटता येईल, तोपर्यंतच त्यांच्याशी बोलता येईल, तोपर्यंतच त्यांच्याशी संवाद साधता येईल. माणसं एकदा निघून गेली ना, मग फक्त आठवणी, मग फक्त सांगायचं आमचे बाबा असे होते, आमची आई अशी होती. या आणि माणसासोबत देव इतका सुंदर वागलाय, इतका सुंदर वागलाय. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो. कुणीतरी जन्माला येणार आहे त्याचे संकेत 9 महिने अगोदर मिळतात आपल्याला. मग आपण तयारी करतो, सेम टी शर्ट बी शर्ट, ते सगळं कार्यक्रम वगैरे छान असतं सगळं. कुणीतरी तुमच्या घरात जन्माला येणार आहे याचे संकेत देव आपल्याला 9 महिने आधी देतो. पण कुणीतरी जाणार आहे याचे संकेत भगवंत 9 मिनिट पण आधी देत नाही. याच्यापेक्षा सुंदर काय वागावं देवानं आपल्यासोबत. आणि जर आपल्याला 9 महिने आधीच पत्र आलं असतं, हा तुमचं आवरलंय, हिशोब करून घ्या, तर आपण राहिलो असतो का हो पुढचे 9 महिने. पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. याच्यापेक्षा देवानं आपल्यावर काय उपकार करावेत. आपण जाणार कधी आहोत हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण नात्यांच्या बाबतीत कदाचित गाफील राहतो. आपल्याला वाटतं भेटता येईल की, बोलता येईल की, कुठं जात आहेत, ही मीटिंग महत्वाची आहे, हे अमुक महत्वाचं आहे. माणसाशी पाखरांसारखी भुरकन उडून जातात. गावाच्या पलीकडे गेली तर परत येतील, शहराच्या बाहेर गेली तर परत येतील, घराच्या बाहेर गेली तर परत भेटतील. पण या जगातून एकदा निरोप घेतला तर परत भेट नाही. परत मग फोटोच्या अल्बममध्ये शोधायचं, कुठल्या तरी आठवणींमध्ये त्यांना आठवायचं. आठवणींमध्ये आठवावं याच्यासाठी आठवणी क्रिएट कराव्या लागतील. त्या आठवणी क्रिएट करण्यासाठी त्या नात्यांना वेळ द्यावा लागेल. इतके कृतज्ञ होऊ नका की आपल्याला नातीच आठवणार नाहीत. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, साधनांच्या मागे धावू नका. जेवढी साधनं निर्माण करायची तेवढी कमा, जेवढे पैसे कमवायचे तेवढे कमवा. पण आपण हे सगळं कुणासाठी, कशासाठी करत आहोत याची बेरीज वजाबाकी स्वतःच्या मनात कधीतरी असायला हवी. परवा ते झुंझुनवाला ते गेले आणि त्यांचं एक आर्टिकल आजच्याच वर्तमानपत्रात आलेलं आहे. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की 5,000 रुपयापासून मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि आता 46,000 कोटींपर्यंत त्याची सगळी प्रॉपर्टी आहे. आणि तो सांगत होता की याच्या 10% जरी प्रॉपर्टी माझ्याकडे असती तरी मी हीच गाडी वापरली असती, याच घरात राहिलो असतो. मी ज्यावेळेस तारुण्यात होतो त्यावेळेस प्रचंड सिगरेट ओढल्या, प्रचंड ड्रिंक केलं. पण ज्यावेळेस शुगर वाढली आणि व्हीलचेअरवरती आलो त्यावेळेस मला कळायला लागलं की आयुष्यामध्ये या प्रॉपर्टीच्या बरोबरीनं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि त्या आर्टिकलमध्ये खूप सुंदर आले की त्याचे वडील त्याला सांगायचे, वेळोवेळी म्हटले की मला माझ्या वडिलांनी मला जमिनीवर राहा याची जाणीव जर कोणी करून दिली तर मला माझ्या वडिलांनी जाणीव करून दिली. वडील सांगायचे तुझ्याकडे किती पैसे आहेत याला माझ्या लेखी महत्व नाहीये, पण तुझ्याकडे तुझ्या हातात दानत किती आहे, तू इतरांना देण्यासाठी तुझ्या हात किती सरसावतात. माझे पाय जमिनीवर ठेवायचं काम जर कुणी केलं असेल तर तो म्हणतो माझ्या वडिलांनी केलं. एक मुलगा आणि एक वडील, त्याचे वडील मूर्तिकार होते आणि छान मूर्ती बनवायचे आणि त्यांनी त्याच्या मुलालाही मूर्ती बनवायला शिकवलं होतं. आणि दोघंही ते मूर्ती घेऊन बाजारात गेले. बाजारात गेल्यानंतर वडिलांची मूर्ती 100 रुपयाला विकली गेली आणि मुलाचीही मूर्ती 75 रुपयाला विकली गेली. मुलाची मूर्ती 75 रुपयाला गेली आणि वडिलांची मूर्ती 100 रुपयाला गेली. मुलाला वाईट वाटलं की म्हटलं बाबा तुम्हीच मला मूर्ती बनवायला शिकवलं आणि आज तुमची मूर्ती 100 रुपयाला घेतली आणि माझी मूर्ती 75 रुपयाला का गेली. वडिलांनी सांगितलं डोळे थोडे आखीव रेखीव कर, चेहऱ्यावरचे हावभाव जरा चांगले रेखाट, तुझी मूर्ती पण जास्त किमतीला विकली जाईल. दुसऱ्या वेळेस वडिलांनी सांगितलं तशी मूर्ती बनवली आणि बाजारात गेला. आणि बाजारात गेल्यानंतर त्या दिवशी वडिलांची मूर्ती 100 रुपयाला गेली आणि मुलाची ही मूर्ती 100 रुपयाला विकली गेली.
मग येताना वडील त्याला सांगायला लागले, राजा पुढच्या वेळेस हात ज्या वेळेस बनवशील ना त्यावेळेस बोटांवरती जरा लक्ष दे, पायाच्या बोटांवरती जरा लक्ष दे. मुलगा म्हटला, बाबा आता तुम्ही मला कशी मूर्ती बनवायची सांगायच्या भानगडीत पडू नका. तुमची पण 100ला गेलीये आणि माझी पण 100ला गेलीये. आता तुम्ही मला कशाला सांगता कशी बनवायची. वडील हसले आणि म्हटले, सेम असंच उत्तर मी माझ्या वडिलांना दिलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत माझी मूर्ती 100च रुपयाला विकली जाते, त्याच्यापेक्षा जास्त रुपये तिला कधीच मिळाले नाही. आपल्याला वाटतं की ही जुनी लोक शिकलेली नाहीयेत किंवा आम्हाला जरा जास्त कळतं, मग त्यांचं काय ऐकावं. असं नाहीये. खरं तर 4 गोष्टी आपल्यापेक्षा जास्त पाहिलेल्या आहेत, त्यांचा अनुभव ऐकणं याच्यात कमीपणा काय. पोरं सरळ सरळ म्हणतात, ए आई तुला कळत नाही. मला विशेष वाटतं तिला कळत नाही, मग कुणाला कळतंय. 4 पुस्तकं आम्ही जास्त शिकलो म्हणजे आम्ही आई बापापेक्षा मोठे होत नाहीत. मी म्हणत नाही आई वडिलांनी काही चुकीचं सांगितलं म्हणजे ऐका, पण ते ऐकून घेणं, त्यातून मार्ग काढणं, तो संवाद किमान ठेवणं, ही मुलगा म्हणून तुमची माझी जबाबदारी नाहीये का. ती तुमची माझी जबाबदारी. माझं तर सगळ्या पालकांना सांगणं आहे. तुम्हाला ते भाषणात बऱ्याचदा असं सांगितलं जातं भारत भाऊ की मुलांचे मित्र व्हा. मी म्हणतो की अजिबात मुलांचे मित्र व्हायच्या फंदात पडू नये आईबापानं. आपण मुलांचे चांगले आई वडीलच व्हावं. त्यांना खूप मित्र आहेत कॉलेजला, आपण त्यांचे मित्र व्हायच्या फंदात पडू नका, त्यांचे चांगले आई वडील व्हा. मुलांनी तुमच्यासोबत बोललं पाहिजे, त्यांच्या भावना तुमच्यासोबत व्यक्त केल्या पाहिजेत. मित्र व्हायच्या फंदात पडलं का ते लगेच बापाच्याच गळ्यात हात घालतात. तो संवाद तितक्या पद्धतीनं असावा, पण त्या नात्यांमधला आदरही गमावता कामा नये. मला वाटतं याची जबाबदारी पालक म्हणून आपण सांभाळली पाहिजे. मला हेवा वाटतो शिवाजी महाराजांसारखा बाप ज्या वेळेस संभाजीराजांचा इतिहास तुम्ही सगळ्यांनी वाचलाय, ऐकलाय. संभाजीराजे आयऱ्या-गैऱ्याच्या पोटी जन्माला येऊ शकत नाही, त्याच्यासाठी शिवाजीराजासारखा बापच असावा लागतो. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, पण बाप सिंह असल्याशिवाय छावा पण जन्माला येत नाही. त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. संभाजीराजांच्या जडणघडणीमध्ये काय भूमिका आहे शिवाजीराजांची. मिर्झा राजेसोबत तह झाला आणि त्या तहामध्ये एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. मिर्झा राजेला किल्ले दिले आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाहीत, औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. औरंगजेबाला भेटायला गेले. जाताना शिवाजीराजे एकटे गेले नाहीत, एवढ्याचा संभाजीराजा त्या संभाजीराजाला सोबत घेऊन गेले. मधला प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासामध्ये बाप लेकाच्या काहीतरी गप्पा झाल्या असतील की नाही. शिवाजीराजे आणि संभाजीराजे एकमेकांसोबत त्या प्रवासात काहीतरी बोलले असतील. आणि काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना. स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत, काय सांगितलं काय असेल. शिवाजीराजांनी संभाजीराजांना सांगितलं असेल, शंभूराजे आजपर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आजपर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं एक हत्ती संभाजीराजांना भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय, तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढासा संभाजी राजा पण दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे असंच शिकले नाहीत संभाजीराजे. त्यांनी पाहिलं निधड्या छातीचा आपला बाप, आयुष्यात कितीतरी संकट आली पण गर्भगळीत होत नाही. संकटांच्या समोर छाती काढून शिवाजीराजे उभे राहतात. स्वाभिमान उगाच संभाजीराजांच्या रक्तात नसा नसात बघायला मिळत नाही. अहो, औरंगजेबानं 5000 मनसबदारीच्या
सरदारांच्या रांगेमध्ये शिवाजीराजांना उभं केलं. शिवाजीराजांनी त्या दरबारात पाठ दाखवली औरंगजेबाला. आजपर्यंत औरंगजेबाला दरबारात कुणी पाठ दाखवली नव्हती. रिवाजच असा होता, मुजरा करायचा आणि 10 पावलं मागं जायचं, पाठ दाखवायची नाही. अपमान वाटलं शिवाजीराजांना आणि शिवाजीराजांनी पाठ दाखवली औरंगजेबाला आणि निघून गेले दरबारातून. एवढासा संभाजी राजा बघतो, अरे सिंहासारखा माझा बाप इथं औरंगजेबाची धडकी उडवेल, त्याच्या दरबारात असं वागू शकतो, तर आम्ही पण आमचा स्वाभिमान जपला पाहिजे. आम्ही आदर्श बाप म्हणून हे नुसते सांगून आदर्श निर्माण होत नाही. तो तुमच्या माझ्या वागण्यातून, तुमच्या माझ्या चालण्यातून, तुमच्या माझ्या जगण्यातून मुलांच्या समोर आदर्श निर्माण होतात. बाप म्हणून पोराच्या समोर काय आदर्श निर्माण करायचा हे बापानं पण ठरवलं पाहिजे हो. संभाजीराजे बघतात, शिवाजीराजे सिंहासारखे जगले म्हणून संभाजीराजे तसं जगू शकले. तसं आम्ही ठरवलं पाहिजे की बाप म्हणून आम्हाला आमच्या पोरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे, आमच्या येणाऱ्या पिढीनं आमच्या विषयी नेमकं काय सांगायचं. आणि माझा दावा आहे, आपण सांगू तसं मुलं वागत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. तुम्ही घरात सुविचार लिहून ठेवायचा, व्यसन करू नये. आणि घरात बापच पोराला सांगते, जा जरा गॅसहून सिगरेट पेटून आण. पोरग असं येतंय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय. बाप कानातनं दूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं, जादूगार बाप आहे, कानातनं दूर काढतो. पोरग काय करणार आहे हो? आपण तसंच करणार आहोत. आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे. म्हणून काय आदर्श येणाऱ्या पिढीच्या समोर निर्माण करायचा, मला वाटतं ते ठरवावं लागेल. संभाजीराजांचा विषय निघाला म्हणून सांगतो, कुणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाहीत. 2-2.5 हजार सैन्यानं असा संभाजीराजांना वेढा घातला होता. राहुल खान ओरडून सांगत होता, खींच लो संभाजी की तलवार. पण एकाचं सुद्धा धाडस झालं नाही की संभाजीराजांच्या समशेरीला हात घालावा. शेवटी सांगितलं, दोर आणा, साखळदंड आणा आणि गिरफ्त करा संभाजीराजाला. दोर आणले, साखळदंड आणले आणि संभाजीराजा गिरफ्त झाला. औरंगजेबाच्या समोर उभे आहेत संभाजीराजे. ज्या संभाजीराजांच्या डोक्यावरती आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता, त्याच संभाजीराजाच्या डोक्यामध्ये विदूषकाची टोपी घातली. ज्या संभाजीराजाच्या डोळ्यांना आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, त्याच संभाजीराजाच्या डोळ्यात तप्त सळया सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या. आपल्या डोळ्यात कुसळ गेलं तरी वेदना होतात. ज्या संभाजीराजांच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजीराजाच्या कानात तप्त शिसं ओतलं गेलं. औरंगजेबाच्या समोर उभा आहे संभाजीराजा, हातात साखळदंड आहेत. आणि औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी. संभाजीराजे म्हटले, हार कुणाची आणि जीत कुणाची काय विचारतोस? आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गदों की फौज. कुणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाहीत. आपण आदर्श फक्त सांगून नाही निर्माण करू शकत, आपल्या वागण्या बोलण्यातनं मुलांच्या समोर आदर्श निर्माण राहतील का? मला वाटतं याचा विचार करावा. दोघं नवरा बायको फिरायला निघाले आणि जाता जाता आईला म्हटले, आई बाबा आजच्या दिवस तुम्ही शेजारच्या मंदिरात जेवायला जा. आई म्हटली, बाबा ते आता एवढं लांब नाही जाता येत, गर्दी असते, 2 भाकरी थापून जा. सून म्हटली, आई आज जरा गडबड आहे, आजच्या दिवस जा फक्त, उद्या मी स्वयंपाक करणारच आहे. त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा होता आणि पुढच्या प्रवासात निघाल्यानंतर मुलगा आईला म्हटला, आई ज्यावेळेस मी मोठा होईल ना, त्या दिवशी आपला बंगला मंदिराच्या भिंतीला खेटून बांधेल म्हटला मी. तिल्ली राजा, मंदिराला एकदम खेटून का? नाही म्हटली, तुला जर मंदिर मी आणि माझी बायको जर कुठे बाहेर जेवायला गेलो तर तुला लांब जायचा त्रास होऊ नये ना, म्हणून एकदम खेटूनच बांधणार म्हटले बंगला. आपण जसं पेरू तसं उगवणार आहे हो. गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरे उगवत नाही. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे.
माझं सगळ्या तरुण पोरांना एक विनंती आहे, ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत त्यांना जपा. ही पिढी परत नाही हो. त्या नऊवारीतल्या डोक्यावर पदर घेतलेल्या ते फेटेवाले टोपीवाले, ही शेवटची पिढी. नंतर औषधाला सुद्धा सापडणार नाही ती माणसं. या माणसांकडे पैसे नव्हते पण ही माणसं आनंदात जगली. ही जी जुनी पिढी ना साहेब, मला यांचा फार हेवा वाटतो. आता आपल्या पिढीला काय करायचंय साहेब, आपल्या पिढीच्या जबाबदाऱ्या तरी काय आहेत? खरा विचार करा. एक फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात, त्याचंच कर्ज फेडायचं आहे आयुष्यभर. एक गाडी घ्यायची, तीच सगळ्यांना दाखवायची, तिचेच हप्ते फेडायचे. आपल्याला बहिणींचे लग्न करायचे ठेवलेत का? आपल्याला भावाला कुठं पाईपलाईन करून द्यायची आहे का? अहो, जुनी पिढी पैसे नव्हते पण काय जगली हो. बहिणींचे लग्न केले, भावांचे संसार सेटल केले, पुतणे शिकायला होते, भाचे शिकायला होते. एखादा जर त्यातला शिकला आणि त्याची परिस्थिती जर बरी असली, अहो शहरात जर गावाकडचं माणूस जर ऍडमिट असलं तर हे शेजारच्या माणसाला डबे घेऊन जात होतं. पैसे नव्हते पण मस्त आनंदात जगली हो माणसं. 10 लोकांचे संसार उभे केले. आलो आता आम्हाला आमचंच बघायचंय, त्यातच आम्हाला असलं कौतुक आहे. 2 BHK घेतला सांगताय, 3 BHK, बरंच कौतुक आहे, घ्या. मग ते सगळं वास्तुशांतीला सगळं गाव येणार, ते जेवण खावणं होणार, असला आनंद असतोय. आणि का असू नये? आयुष्यात म्हणतात घर पाहावं बांधून, विहीर बघावी खांदून, पण ते कौतुक किती वेळ असतंय? त्यातलं कुणीतरी एकानं फक्त जाताना सांगितलं पाहिजे, साहेब जरा ते किचनची दिशा, हे इतकं टेन्शन मध्ये येते ना, हे पाहुण्याकडे बघत नाही आणि कुणाकडेच बघत नाही, ह्याचं लक्ष फक्त किचन दिशा. साधनं वाढत गेली हो पण आनंद किती होरपळून गेला त्यातला. ह्या जुन्या माणसांकडे पैसे नव्हते पण ही माणसं आनंदी फार होती. मला सांगा, नवीन साहेब नोकरीला लागलात, किती पगार होते हो तुम्हाला? 200-500 रुपये पगाराने तुमच्या नोकऱ्यांची सुरुवात झाली. जर बायको कधी शिर्डीला चला म्हणली तर आपल्याकडे गाडी नव्हती. मित्राची गाडी घ्यायची, दुसऱ्या मित्राकडून 50 रुपये घेऊन त्यात पेट्रोल टाकायचं. निम्म्या रस्त्यात गाडी गेल्यावर पेट्रोल संपत होतं, गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं. कसलं सायन्स होतं. बायको अशी बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली, हे कसला सायंटिस्ट आहे. अशाही परिस्थितीत बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डीला गेल्यात. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता AC गाड्या आहेत नवरा बायकोकडं, AC गाड्यांमध्ये नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो, आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असते. हे बोलत का नाहीत? साधनं प्रचंड वाढली पण आनंद मात्र त्यातला किती होरपळून गेला. रस्ते सुधारले आमचे, सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. मी सुरुवातीलाच म्हटलं किती प्रचंड प्रगती केली. रस्ते सिमेंटचे झाले पण आमचं चालणं सुधारलं नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले पण आमचं बोलणं सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकले नाहीत. आम्ही कुठल्या प्रगतीच्या गप्पा करत आहोत? जोपर्यंत आम्ही नाती जमत नाहीत, जपत नाहीत, त्यातली समृद्धता शोधत नाहीत. भूतानसारखं राष्ट्र आहे आपल्या शेजारी, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला, सगळ्या जगाचे डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं, आमचे रस्ते चमचमीत नाहीयेत पण आम्ही समाधानी आहोत जगात. एक तर दिवस येईल आपल्याला सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल, आणि त्याच्यासाठी नाते समृद्ध असायला हवीत. कोणतंही राष्ट्र जर उद्ध्वस्त करायचं असेल ना, तिथं बॉम्ब आणून टाकायची गरज नाहीये. तिथली शिक्षण व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करा, तर देश आपोआप उद्ध्वस्त होईल. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, आपण आपल्या मुलांना कुठली कुटुंबाची व्यवस्था दाखवतो. अहो, त्यागात मजा होती. कुणासाठी तरी त्याग करण्यात मोठेपणा वाटत होता लोकांना. आता मला नवीन मुलींचं माहित नाही पण जुन्या बायका मला सांगा, घडी मोडणे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का नाही साडीचा? नवऱ्यानं जर नवीन साडी आणली तर बाई काय म्हणायची? तू घडी मोड.
जावला घडी मोडायला देईल, नंदला घडी मोडायला देईल, घरात कामाला असणाऱ्या बाईला ती बाई म्हणायची, बाई तू घडी मोड, तू घडी मोडली ना मला लवकर नवीन साडी मिळते. घडी मोडणं म्हणजे काय होतं, आपल्याला कुणीतरी साडी घेतलीये पण चला तिला पहिल्यांदा घालायला देऊ. आता घडी मोडणं आहे का हो? ती साडी आणल्यावर कधी साडी घालते, कधी फोटो, कधी स्टेटस, कधी त्याच्यावर कमेंट्स, कसली घाई आहे. मग आता विषय निघालाय म्हणून मला सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? हा, राहायचंय? खरं सांगा, राहायचंय का दाखवायचंय? नक्की. मग हे खूप सोपं आहे, आनंदी राहणं खूप सोपं आहे. गडबड कुठे आहे माहितीये का? लोकांना दाखवण्यात गडबड आहे की आम्ही आनंदी आहोत. 10 लाख रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात. बरं जातात तिथलं काय बघतच नाही हो. फोटो काढतंय स्टेटसला ठेवतंय, फोटो काढतंय स्टेटस. बरं आता तुमच्याकडे सुविधा आहे स्टेटस ठेवायची, ठेवावं, साधनं मुबलक आहेत. पण खरं दुःख कधी आहे माहितीये का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. आनंदी राहायचंच नाहीये, आपण किती आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे. आनंद ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. सुख ही तुमच्या अंतर्मनाची भावना आहे, ते एक वैशिष्ट्य आहे तुमच्या मनाचं. ज्ञानोबा किती सुंदर सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. दुर्दैवानं आपण आत्म्याशी संबंधित असणाऱ्या सुखापासून लांब लांब साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. पूर्वी लोक गोल करून बसायची.